नव्या नोटांचं घवाड सापडण्याचं सत्र काही केल्यात थांबायला तयार नाहीये। शनिवारी मध्यरात्री पनवेलजवळच्या खांदेश्वरमधून तब्बल 35 लाखांच्या नव्या नोटा आणि 2 किलो सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली। नवीन पनवेल इथल्या आदईनाका इथं एका इंडिका गाडीतून ही रोकड आणि सोनं पकडलं गेलं। खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतलं। कारवाईवेळी ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी 4 जण हे मूळ पुण्याचे असून ते सोनाराकडे मजूर म्हणून काम करतात, तर उर्वरित 2 जण हे नवी मुंबईतील किराणा व्यापारी आहेत। नाशिकमध्ये सापडलेल्या 1,35,00,000च्या बनावट नोटांप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली। नाशिकसह मुंबई पुण्याच्या सर्व 11 आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली। यामध्ये राष्ट्रवादीचा माजी कार्याध्यक्ष छबू नागरे याच्या खुटवडनगरमधील एका फ्लॅटमध्ये नोटा छपाईचं सामान आढळलं। फ्लॅटमधून पेपर कटिंगचे कटर, 2 प्रिंटर, एक स्कॅनर आणि वेगवेगळ्या रंगाच्या शाई सापडल्यात। फ्लॅटमध्ये बनावट नोटांची छपाई होत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याचीही शक्यता आहे। या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा घर वापसीचा नारा दिला। नागपूरमध्ये आयोजित धर्मसंस्कृती महाकुंभात ते बोलत होते। यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शंकराचार्य, संत महंत उपस्थित होते। या महाकुंभातून लोकांनी घरवापसीचा संदेश घ्यावा आणि जे लोक हिंदूंपासून दूर गेलेत त्यांची घरवापसी करावी, असं आवाहन सरसंघचालकांनी केलं। गौ माता, गंगा माता, रामकृष्ण शिव, रामकृष्ण की जन्मस्थली, शिवजी का अपना निवास स्थान, वहां पर उन मानबिंदुओं की पूरा समाज मिलकर स्थापना करे, इस प्रकार का वातावरण बनाऊं। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं पुन्हा एकदा एकला चरोलेचे संकेत दिलेत। मुंबई में महापौर किसका हो, भारतीय जनता पार्टी का हो, असा नाराज मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत युवा अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात बोलताना आशिष शेलारांनी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आणण्याचं आवाहन केलंय। याच कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकारांची जोडी साजिद वाजिदपैकी साजिदनं भाजपमध्ये प्रवेश केला। मिसेस सीएम म्हणजेच अमृता फडणवीस यांचं गाणं महाराष्ट्राला चांगलंच परिचित आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी देखील जनतेसमोर आपले स्वर सादर करण्याची संधी साधली। मुंबईत युवा अभियान या कार्यक्रमात संगीतकार साजिदला साथ देताना मुख्यमंत्र्यांनी दिल दिया है जा भी देंगे गाणं गायलं। राष्ट्रवादीला मतदान केलं तरच मी कामात लक्ष घालेन अशी कोपरखळी अजित पवार यांनी मारली। काल पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं। यावेळी अजित पवार बोलत होते। मत मागायच्या आधीच पुढचा खासदार करून टाका। अरे कशाचं लक्ष आहे की काहीतरी थापा मारतात लोक। नाही लक्ष घालू ना, परंतु यांनी घड्याळ दाबलं तर मी लक्ष घालेन ना। मी काही साधू संत एवढं भाषण कसा कोरडा करेपर्यंत बोलतोय, नाही चहा नाही पाणी। यांचं सरकार आल्यापासून शिवाजी महाराजांची जाहिरात कधी केली होती का? आत्ताच परवा शिवाजी महाराज आठवले। महाराज वर्ण म्हणत असतील ह्यांना कसं काय मी एवढा आठवायला? महाराजांना नक्की प्रश्न पडला असेल। अरे म्हणले माझे जवळची लोक बाजूलाच राहिली, हीच मधीच कशी काय शिरली? मावळे तर बाजूलाच राहिले, ते आपल्या मुळशीत मावळात फिरतायत। क्षुल्लक कारणामुळे एका तरुणानं सेल्फी काढून आत्महत्या केली। मध्य रेल्वेच्या वासिन आणि खडवरी रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली। विशाल खाडे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येवेळी त्यानं पत्नीलाही आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर आणलं होतं। मात्र प्रत्यक्षात रेल्वे ट्रॅकवर उभा असताना विशालनं गाडी येताच आपल्या पत्नीला ट्रॅकच्या बाहेर ढकलून दिलं आणि आपली स्वतःची जीवनयात्रा संपवली। त्याआधी त्यानं सेल्फी काढला। विशालनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सचिन वेखंडे नावाच्या व्यक्तीनं व्हॉट्सअपवर धमक्या दिल्याचं म्हटलंय। प्रस्तावित नागपूर मुंबई द्रुतगती महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाऊ देणार नाही। सरकार सोबत असलो तरी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। तुमचा विरोध कायम ठेवा असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला।
शहापूरच्या शेतकऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। त्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते। त्यामुळे प्रस्तावित मुंबई नागपूर या प्रकल्पावरून भाजप शिवसेना यांच्यातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे। सुमारे 30,000 कोटी रुपये खर्चाच्या या प्रस्तावित 8 मार्गिकेच्या महामार्गासाठी 9,000 एकर जमीन संपादित करण्याचं नियोजन आहे। राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडणूक चिन्हात पुन्हा एकदा बदल करण्यात आलाय। आधी उजव्या दिशेनं धावणारं मनसेचं इंजिन आता डाव्या दिशेला धावताना दिसेल। केंद्रीय निवडणूक आयोगानं या बदलाला संमती दिली। त्यामुळे दुसऱ्यांदा मनसेच्या इंजिनाची दिशा बदलण्यात आली। आधी डाव्या बाजूनं जाणाऱ्या इंजिनाची दिशा बदलून ती उजव्या बाजूला करण्यात आली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा इंजिन मूळ दिशेनं फिरवण्यात आलं। आता दिशा बदलल्यानंतर तरी मनसेचं इंजिन गती पकडणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जर मित्रपक्षांनी योग्य न्याय दिला नाही तर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा महादेव जानकरांनी दिला। ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकात रासपचे 23 नगरसेवक आणि 2 नगराध्यक्ष निवडून आले आहेत। ठाण्यातील CKP हॉलमध्ये रासपच्या विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला। मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला मोठं भगदाड पडलंय। मनसेचे माजी नगरसेवक आणि दादर विभाग प्रमुख प्रकाश पाटणकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला। मातोश्रीवर हा प्रवेश झाला। उद्धव ठाकरेंचं नेतृत्व चांगलं आहे। मनसेमध्ये फक्त बडबड करणाऱ्यांना संधी मिळते, पण शिवसेनेत काम करणाऱ्यांना स्थान असतं असं म्हणत पाटणकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला। येत्या काही दिवसात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे। या पार्श्वभूमीवर पाटणकरांचा शिवसेना प्रवेश मनसेसाठी मोठा धक्का असेल। माथेरानची राणी पुन्हा एकदा परतणार आहे। पर्यटकांना आकर्षित करणारी मिनी ट्रेन लवकरच ट्रॅकवर धावणार आहे। नेरळ माथेरान रेल्वे मार्गावर अमन लॉज ते माथेरान या ट्रॅकवर सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। मध्य रेल्वेच्या डिव्हिजन मॅनेजर यांच्या वतीनं या कामाची पाहणी करण्यात आली। माथेरान मिनी ट्रेन सेवा लवकर पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। 8 महिन्यांपूर्वी काही डबे घसरल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून मिनी ट्रेनची सेवा बंद करण्यात आली होती। अभिषेक नायर, विजय गोहिल आणि शार्दूल ठाकूरच्या प्रभावी माऱ्यामुळे मुंबईनं रणजी उपांत्यपूर्व फेरीत हैदराबादला पहिल्या डावात 280 धावात गुंडाळलं आणि 14 धावांची नाममात्र आघाडी घेतली। अभिषेक नायरनं 4, विजय गोहिलनं 3 आणि शार्दूलनं 2 फलंदाजांना माघारी धाडलं। पण दुसऱ्या डावात मुंबईच्या फलंदाजांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली। केविन अल्मेडा, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतल्यानं मुंबईची 3 बाद 52 अशी केविलवाणी अवस्था झाली होती। पण प्रफुल्ल वाघेला आणि आदित्य तरेनं चौथ्या विकेटसाठी अभेद्य अर्धशतकी भागीदारी रचून मुंबईला तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 102 धावांची मजल मारून दिली। संजय लीला भन्साळींच्या बहुप्रतीक्षित पद्मावती सेटवर पडून एका पेंटरचा मृत्यू झाला। गोरेगाव फिल्म सिटीत सेटवर काम करताना ही दुर्घटना घडली। मृत मुकेश ढाकिया हा आरे कॉलनीतला रहिवासी आहे। दरम्यान भन्साळींनी ढाकियांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आश्वासन दिलं।